आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ, ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे। आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे नेते या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टमध्ये गेले। हायकोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं ही योजना म्हणजे पैशाचा अपव्यय आहे। आपण ज्या महिलांकरता योजना सुरू केल्या, मग लाडकी बहीण योजना असेल किंवा लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर कन्या रत्न तुम्हाला प्राप्त झालं तर ती 18 वर्षाची होतपर्यंत आपण 1 लाख रुपये त्या मुलीला देतो। जन्माला 5,000 रुपये देतो, पहिल्या वर्गात 5,000 रुपये देतो, चौथ्या वर्गात 6,000 रुपये देतो, 7व्या वर्गात 7,000 रुपये दिलो, 11व्या वर्गात 10,000 रुपये देतो। असं करत जवळजवळ 1 लाख रुपये आपण या मुलीकरता देतो। ही लेक लाडकी सारखी योजना आपण केली। एसटी मध्ये महिलांना प्रवास 50% पैशात करता येईल अशा प्रकारची सवलत त्या ठिकाणी केली। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आता आपल्या मुलींना उच्च शिक्षणाकरता एकही पैसा द्यावा लागणार नाही। प्रायव्हेट कॉलेजमध्येही मुलींना उच्च शिक्षण मोफत आपण केलेलं आहे। सरकार आता आपली फी त्या ठिकाणी भरणार आहे। अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे। लाडक्या बहिणी त्यांच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते आणि फायनली ऑगस्ट महिन्याचा त्यांचा जो हप्ता आहे तो सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे। तर काही बहिणींच्या खात्यामध्ये अजून सुद्धा पैसे जमा होते आहेत, कारण आपण बघू शकता की बहुतेक दिवसापासून अशी न्यूज येत होती की लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा होतील तेव्हा जमा होतील, परंतु त्याला उशीर हा झालेला आहे। सप्टेंबर महिना हा लागलेला आहे आणि आता बहिणींचं असं म्हणणं होतं की सप्टेंबर महिन्याचा सुद्धा निधी आम्हाला मिळेल का, एकत्रित 3,000 रुपयेची रक्कम आमच्या खात्यावरती जमा होणार का, परंतु तसे आपल्याला दिसत नाहीये। फक्त 1,500 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे। परंतु आता सरकारमार्फत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की सप्टेंबर महिन्याचा जो निधी असणार आहे त्याला उशीर होणार नाहीये, तो याच महिन्यामध्ये महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा सुद्धा निधी दिला जाणार आहे। 1,500 रुपयाची रक्कम होती ती आता जमा झालेली आहे आणि पुढचे 1,500 म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या याच महिन्याचा निधी सुद्धा याच महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। काही बहिणींना KYC करण्याची जी कंपल्सरी आहे ती सांगण्यात आलेली आहे, त्यांनी केले नसेल तर ती करून घ्या। आपण बघू शकतो की बहुतेक बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेले, परंतु ज्या काही बहिणी उर्वरित आहेत त्यांच्या खात्यावरती अजूनही पैसे जमा झाले नाही। यामध्ये त्यांची पडताळणी झाली होती, कुठल्याही कारणाने त्यांचे जे फॉर्म आहे ते रिजेक्ट करण्यात आलेले होते, परंतु त्यांना KYC करायला सांगितली। ज्यांना पैसे आलेले नाहीये त्यांनी KYC करून घ्या, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती सुद्धा जमा केली जाणार आहे।